सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। 25 तारखेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बेलापूर विधानसभेमध्ये वाशी टू बेलापूर अशी एक पूर्ण 7 ते 8 दिवस यात्रेनंतर डान्स पण आहे काय? देवीचा आगमन आहे, देवीचा नाही बंद करेल तू। संदेशचा गोंधळ झाला की होईल। संदेश एक गोंधळ घालू नये। सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो। 25 सप्टेंबर पासून ते आज 2 ऑक्टोबर असे संपूर्ण 8 दिवस बेलापूर विधानसभेत वाशी असेल, तुर्भे असेल, सानपाडा असेल, जुईनगर, नेरूळ पूर्व, नेरूळ पश्चिम, सिऊड आणि बेलापूर अशा या सगळ्या नोडमध्ये अनेक गावांमध्ये, कॉलनीच्या भागात, झोपडपट्टी असतील, वस्ती असतील, लोकवस्ती असेल, या सगळ्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची परिवर्तन यात्रा आम्ही काढली। आणि या परिवर्तन यात्रेमध्ये जे काही प्रामुख्याने विषय आमच्या लक्षात आले की या विषयाकडे अजूनही फारसं कोणाचं लक्ष नाही आहे आणि परत एकदा आम्ही या विषयावर अनेक ठिकाणी बोललो आणि आज परत काही ठिकाणी बोलायचे म्हणून पत्रकार परिषद खास त्या विषयांसाठी घेण्यात आलेली आहे। आज या परिवर्तन यात्रेचा समारोप आहे। माझे सर्व सहकारी, पक्षाचे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे असतील, माझे शहर सचिव विलास घोडे साहेब असतील, सचिन कदम असतील, आमचे सहसचिव अभिजित देसाई असतील, आमच्या महिला सेनेच्या शहर अध्यक्षा ज्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत सातत्याने त्या आणि त्यांच्या सोबत महिला असे सातत्याने 12 तास रोज, आमच्या यशोदा मॅडम असतील, नायडू मॅडम असतील, संपूर्ण शहर कमिटी, अनेक जण समोर बसलेले आहेत, आमचे सगळे सेलचे अध्यक्ष श्रीकांत माने असतील, अप्पासाहेब कुरगुळे असतील, संदेश वगैरे असतील, ही सगळी मंडळी आणि पक्षाचे प्रत्येक विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, विभाग सचिव, वाहतूक सेना असेल, विद्यार्थी सेना असेल, या सगळ्यांनी या परिवर्तन यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। ठिकठिकाणी नागरिकांची उपस्थिती होती। अनेक सोसायट्यांनी आपण ही शिक्षण, आरोग्य, रोजगार आहे या विषयावर यात्रा सुरू केली म्हणून अनेक ठिकाणी स्वागत झालं आणि शिक्षण, आरोग्य, रोजगाराचे नवी मुंबईकरांचे काय प्रश्न आहेत आणि त्याच्याबरोबरच येणारे आणखी काही प्रश्न या संदर्भात सुद्धा लोकांनी आमच्या निदर्शनास आणून दिलं। ही परिवर्तन यात्रा माझ्या सुद्धा आयुष्यामध्ये पहिल्यांदा असे 8 ते 10 दिवस सातत्याने नवी मुंबई बेलापूर विधानसभा आम्ही पूर्ण पिंजून काढली आणि खरंच वेगळा अनुभव आणि एक वेगळ्या पद्धतीचा अनुभवामुळे आम्ही सगळे समृद्ध झालो। ते आपल्या ठिकाणी मी व्यक्त करेनच ठिकठिकाणी। आज सकाळपासून एक खूप मोठा विषय नवी मुंबईत गाजतोय। काल सिडकोची बैठक संपायला 5 वाजले आणि त्याच्या अगोदरच 4 वाजतापासून नवी मुंबई फ्री वर्ल्ड झाल्याचे बॅनर लागायला सुरू झाले। म्हणजे मला कळलंच नाही की नाटा साहेबांनी स्वतःच ठराव लिहून स्वतःच डिक्टेट केला होता की काय आणि स्वतःच निर्णय घेऊन 4 वाजताच त्यांना निर्णयाची सगळी माहिती होती आणि फ्री वर्ल्ड झालंय आणि सगळ्या नवी मुंबईमध्ये नाटा साहेबांचे कार्यकर्ते, आता तर मला कळलं भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी जल्लोष, आनंद साजरा करायला सुरुवात केलेली आहे।
काही दिवसांपूर्वी प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भात सुद्धा अत्यंत त्रुटी असलेला विषय मालकी हक्काचा असो किंवा क्लस्टरचा असो या संदर्भात मी सविस्तर बोललोय. असाच एक घाईघाईत निर्णय काढण्यात आला ज्याचा कुठलाही आनंद प्रकल्पग्रस्तांमध्ये नाही. आपल्याच कार्यकर्त्यांकडून सत्कार करून घ्यायचे, जल्लोष करून घ्यायचा, आनंद करून घ्यायचा आणि तसाच आनंद आताही सन्माननीय नाटा साहेबांनी आता परत एकदा सुरुवात केली. आता 2.5 वर्ष झाले सरकार बदलले. राजसाहेब म्हणतात तसं सगळा हनीमून पिरियड संपलेला आहे सरकारचा. तरी सुद्धा 2.5 वर्षात वाटलं नाही की नवी मुंबई फ्री होल्ड करावी. आता 7-8 दिवसात 10 दिवसात आचारसंहिता आहे आणि त्यापूर्वी नवी मुंबई फ्री होल्ड झाली. शासन निर्णय कुठे आहे? सिडकोच्या अध्यक्षांनी जरी सांगितलेलं असलं तरी तो ठराव कुठे आहे? त्या ठरावात काय आहे? बरं, गावठाण विस्तारातली घरं या फ्री होल्ड मध्ये येणार आहेत की नाही येणार आहेत? शहरी भागातली घरं येत असताना निवासी घरं येणार आहेत, फक्त निवासी असणार आहे की कमर्शियल जे आहे त्यालाही हा फ्री होल्डचा नियम लागू आहे की नाही लागू आहे? या संदर्भातला खुलासा सिडकोच्या अध्यक्षांनी नाही, सिडकोच्या एमडीने करणं गरजेचं. अजूनही कॅबिनेटने त्याला मान्यता दिलेली नाही. उद्या कॅबिनेटमध्ये त्याचा प्रस्ताव येणार आहे. गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे. 2017ला मी तुम्हाला आठवण करून देतोय की अशाच पद्धतीचा निर्णय झाला आणि फ्री होल्ड झाल्याचे फटाके फुटले होते. नंतर कळलं की सिडकोच्या हातात फक्त फ्री होल्ड करणं हा विषय नाहीये. सिडको ही कंपनी आहे. सिडको फक्त लीज वाढवू शकते किंवा कमी करू शकते. सिडकोने 60 वर्षाची लीज 90 वर्ष केली होती, असे 2017-18ला काहीतरी निर्णय झाला होता. त्यानंतर तो निर्णय काही शासनाकडे टिकला नाही आणि शासनाने परत 60 वर्षाचंच परत तेच राहिलं. अजून राज्य शासनाकडे तो प्रस्ताव यायचा आहे. राज्य शासनाकडे उद्या तो विचार व्हायचा आहे. अजून त्याला अर्थ खात्याची मान्यता व्हायची. या सगळ्या गोष्टी सन्माननीय नाटा साहेबांना, जे कधी काळी या नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त होते, त्यांना आम्ही सांगाव्यात. अधिकाराचा ट्रान्सफॉर्मेशन इतक्या लवकर राजकारणामध्ये कसा होतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सन्माननीय नाटा साहेब. ते लवकर राजकारणी झाले. त्यामुळे घाईघाईत निर्णय घ्यायचा, अनेक त्रुटी त्याच्यात ठेवायच्या, त्याची बॅनरबाजी सगळ्या नवी मुंबईत करायची आणि निर्णय झाला कशी अंमलबजावणी होणार आहे त्याची? नाटा साहेबांचंच पत्र आहे. त्यांनी जे आज पत्रकार परिषदेत सांगितलं की कुठला प्रीमियम न घेता ही घरं फ्री होल्ड झाली पाहिजे. आणि आता नाटा साहेब वेगळं सांगतायत. संजय शिरसाटांची मी पीसी ऐकली, ते म्हणतात नाही आम्ही काहीतरी नाममात्र प्रीमियम घेणार आहोत. मग प्रीमियम का घेणार आहोत? तुमची मागणी होती तर सरळ दुप्पट होती ना फ्री होल्ड करायची. मग त्याचं काय झालं? तुम्ही लेखी शासनाकडे निवेदन वेगळं देता, शासनाकडून घेऊन वेगळं येता. घाईघाईत काहीतरी आता आचारसंहिता लागणार आहे तर आम्ही नवी मुंबईकरांसाठी काहीतरी केलं. 2.5 वर्ष काय केलं? जे अर्ध्या अळकुंडाने पिवळे झालेले अर्धवट निर्णय घेऊन यायचे, नवी मुंबईकरांना फसवायचं. 2014 पासून सन्माननीय नाटा साहेब 2024 पर्यंत आपण निवडणूक लढवली तेव्हापासून आतापर्यंत आत्ताच या 15 महिनाभरात इतक्या हालचाली करतायत, इतक्या हालचाली चालू आहेत. प्रकल्पग्रस्तांसाठी काहीतरी केलं दाखवायचं, कॉलेजच्या शहरी भागासाठी काहीतरी केलं दाखवायचं. करा खुलासा. गावठाण विस्तारातली घरं यात येणार आहेत की नाही? गावठाण विस्ताराच्या बाहेरची जी आपण बिगर प्रकल्पग्रस्त म्हणतोय त्यांची घरं सुद्धा येणार आहेत की नाही? फक्त निवासी येणारे शहरी भागातली की कमर्शियलला पण हे लागू आहे की नाही? अत्यंत अस्पष्ट आणि सिडकोच्या अधिकारात नसलेली गोष्ट फ्री होल्डची महसूल विभागाचा, राज्य शासनाचा हा सगळा वाटा आहे.
म्हणजे तुम्ही 8 दिवसांनी शासन निर्णय काढणार, आजपासून 8-10 दिवसांनी. बरं असं आहे का आजपासून उद्यापासून फ्री होल्ड झालंय तर नवी मुंबईकरांना सांगा की उद्यापासून खरेदी विक्रीचे व्यवहार बंद करा म्हणून, किंवा उद्यापासून खरेदी विक्री जी होणार आहे त्याला सिडकोचे चार्जेस लागणार नाहीयेत म्हणून. हे आहे का? तर जाहीर करावं, सिडको एमडीने जाहीर करावं, सिडकोने जाहीर करावं की उद्यापासून जो काय उद्या परवापासून तुमच्या या निर्णयामुळे अनेक खरेदी विक्रीचे व्यवहार थांबणार आहेत उद्यापासून. या गोष्टीची सुद्धा आहे की नाही शक्यता, संभ्रमावस्था आहे. एक तर लोक खरेदी विक्रीचे व्यवहार थांबवतील, नाहीतर लोक जाऊन सांगतील की आता सिडकोचे चार्जेस बंद झालेले आम्हाला माफ करा म्हणून. 8-10 दिवसांनी तुम्ही निर्णय काढणार, काहीतरी केल्यासारखं दाखवणार, दुसऱ्या दिवशी आचारसंहिता लागणार. काय तर म्हणे आम्ही फ्री होल्ड केली, म्हणजे आचारसंहितेत ते सगळं बुडलं. निवडणूक आली की तो संपला विषय. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही इलेक्शनची जुमलेबाजी इथल्या सत्ताधारी पक्षांनी करणं बंद करा. तुम्हाला खरंच लोकांबद्दल वाटतंय हे लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर एक स्पष्ट, पारदर्शी, ज्याच्यामध्ये सगळ्या पद्धतीच्या गोष्टी अंतर्भूत असतील, आपण कशा पद्धतीने करणार आहात, काय करणार आहात, नेमकं कसं फ्री होल्ड होणार आहे. असंच सांगितलं संभाजीनगरला फ्री होल्ड झालं, फ्री होल्ड झालं. अहो संभाजीनगरला सिडकोने फ्री होल्ड केलेलं नाही. ज्यांना अर्धवट माहिती आहे त्यांनी लक्षात ठेवावं. 60 वर्षाचा फक्त 90 वर्ष करण्याचा प्रयत्न केला गेला, जो नंतर टिकला नाही हा भाग निराळा. हे कुठेतरी फक्त स्पर्धा सुरू आहे इथल्या सत्ताधारी दोन्ही पक्षांमध्ये. हे गेले मुख्यमंत्र्यांकडे की मग तेही जातात. जसं त्या TDRचा विषय त्या प्रकल्पग्रस्तांच्या घरांच्या निर्णयामध्ये आहे. TDR काही सिडको देणार आहे का? महानगरपालिका आयुक्तांनी जाहीर करावं TDRच्या संदर्भातली भूमिका. त्या जो शासन निर्णय त्याच्याद्वारे TDR FSI कोण देतं? महानगरपालिका देतं. केलंय का अजून आयुक्तांनी जाहीर? मुळात आयुक्तांची महानगरपालिकेची भूमिका काय हेच प्रकल्पग्रस्तांच्या घरांच्या विषयामध्ये शासन निर्णयामध्ये अजून अस्पष्ट आहे. त्यामुळे आज मी बातमी वाचली की प्रकल्पग्रस्त संघटनेने मुख्यमंत्र्यांना जे मी मुद्दे बोललोय तेच मुद्दे चर्चेत आहेत आज सर्व गावांमध्ये आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये. त्या सगळ्यांनी आज मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं. मग विषय मालकी हक्काचा असो किंवा विषय बिगर प्रकल्पग्रस्तांचा असो, या सगळ्या संदर्भात, किंवा तो क्लस्टरचा असो, या संदर्भात आज लोकसत्ताला बातमी आहे. या संदर्भात आमचे सुधाकर पाटील जे आहेत प्रकल्पग्रस्त संघटनेचे, ह्या सगळ्या मंडळींनी आज मुख्यमंत्र्यांना, जर प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंद आहे, उत्साह आहे, मग उगाच प्रकल्पग्रस्तांच्या संघटना मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवतात ना साहेब आणि सांगतात की बाबा याच्या त्रुटी आहेत. हा त्रुटी असलेला शासन निर्णय आणून असे तुम्ही नवी मुंबईकरांची का फसवणूक करताय? नवी मुंबईकरांच्या भावनांशी का खेळ चालू आहे? आणि काहीतरी केल्याचं नाटक सत्ताधारी दोनही पक्षातले नेते करून नेमकं काय साध्य करायचंय तुम्हाला? तुम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी ही सगळी जुमलेबाजी चालू आहे. लाडकी बहीण त्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरूळच्या हॉस्पिटलला आम्ही गेलो होतो. त्या हॉस्पिटलमध्ये आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या त्या तिथे जातात, गायनेक वॉर्ड होता तो, 200 ते 300 महिला तिथे रांगेत आहेत. 2 वर्षाचं बाळ पोटात, 2 महिन्याचं, 4 महिन्याचं, 6 महिन्याचं बाळ पोटात, ती 2-2 तास रांगेत आहे. आणि तुमच्याकडे 2 गायनेक आहेत, फक्त 2 गायनेक फक्त त्यांचे ट्रीटमेंट, त्यांची तपासणी करतायत. अंदाजे एका आमच्या बहिणीला तपासायला 15 मिनिटं गेली तर तुम्ही विचार करा 50 आणि 100 वर रांगेत असणाऱ्या आमच्या बहिणीला किती वेळ लागणार आहे. ते राहू द्या लाडकी बहीण, पहिलं हे बघा. आणि इथल्या स्थानिक आमदार वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन सांगतायत
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहो आहे त्या हॉस्पिटलमध्ये पुरेसं मनुष्यबळ नाही. आम्ही गेलो, माझ्या समवेत तिथे असणाऱ्या सगळ्या रुग्णांनी येऊन मला केस पेपर दाखवला, बरोबर देसाई, आणि तो केस पेपर मध्ये सांगितलं की साहेब आम्हाला प्रत्येकाला बाहेरून औषधं घेऊन यायला सांगताय. ही परिस्थिती आहे नवी मुंबई महानगरपालिकेचं. वाशी, नेरूळ, बेलापूर मध्ये ऐरोली असेल सगळ्या हॉस्पिटलची बाहेरून औषधं, झिरो प्रिस्क्रिप्शन, म्हणजे त्याला आपण औषधं बाहेर न घेऊन यायची गरज नाही असं धोरण आहे नवी मुंबई महानगरपालिकेचं. तरी 4-4, 5-5 हजारची औषधं बाहेरून घेऊन या असं रुग्णांना स्पष्ट सांगितलं जातं. आम्ही गेलो, एक अगदी पाय सुजलेला एक मुलगा माझ्या समोर आला तो त्या यात्रेत, नेरूळच्या हॉस्पिटलला, मीनाताई ठाकरे हॉस्पिटलला, आणि म्हणाला की मला 2 तास झाले मी वाट बघतोय, इथली सोनोग्राफी मशीन बंद आहे. मी नवी मुंबई महानगरपालिकेबद्दल बोलतोय आणि त्यांच्या हॉस्पिटलबद्दल बोलतोय. 5,000 कोटीचं बजेट, करोडो रुपये तुम्ही आरोग्यावर खर्च करता, 50-50, 100-100, 150 कोटी खर्च करून या 5-5, 8-8 माळ्याच्या इमारती तुम्ही बांधल्या आहेत आणि तिथे रुग्णांसाठी तुम्ही सोनोग्राफी मशीन बंद, त्याला घरी पाठवत होते, आम्ही ॲम्ब्युलन्सनी पाठवून त्याला वाशीला पाठवलं. ही परिस्थिती आहे. 2 फिजिशियन आणि 100-150 पेशंट बाहेर रांगेत. मी म्हटलंय झिरो प्रिस्क्रिप्शनचा जो विषय आहे त्याचा बोर्ड का नाहीये, त्यामुळे आम्ही बोर्ड लावणार आहोत. आम्हाला सांगावं लागतं की हे बोर्ड तुम्ही लावा, नाहीतर आम्ही लावतोय. मी आपल्याही माध्यमातून, आपल्या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्या नवी मुंबईकरांना आवाहन करतोय, 1ही रुपयाचं औषध जर आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जाताय तर बाहेरून घ्यायची गरज नाही असं महानगरपालिकेचं धोरण आहे. तुम्हाला या संदर्भात कोणीही सांगत असेल, डॉक्टर किंवा तिथल्या वैद्यकीय अधिकारी, की बाहेरून औषध घ्या, तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संपर्क करा. आम्ही या सगळ्या ठिकाणी जर पुढच्या 2 दिवसात महानगरपालिकेने बोर्ड नाही लावले तर आम्ही बोर्ड लावणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून, की बाहेरून 1ही रुपयाचं औषध घ्यायची गरज नाही. तुम्हाला जर असं कोणी सांगत असेल तर आम्हाला संपर्क साधा. अहो साध्या वाशीच्या हॉस्पिटलमध्ये कोर्टेजमध्ये सोयी सुविधा मिळतात, सुपर स्पेशालिटी सुविधा नवी मुंबईकरांना मिळतात, याचा एक बोर्ड नाही ना. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर बोर्ड नाही. ही नवी मुंबईत ही आरोग्याची हेळसांड आहे जी आम्ही सातत्याने सांगतोय. या पद्धतीची आरोग्य व्यवस्था आणि या पद्धतीच्या आरोग्य व्यवस्थेत आमचा नवी मुंबईकर सफर करतोय, पण इथल्या राजकारण्यांना, इथल्या लोकप्रतिनिधींना मुळात हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जात नाही हो कधी. त्यामुळे तिथल्या रुग्ण काय हाल अपेष्टा सहन करतोय याची यांना तिळमात्र कल्पना नाहीये. आम्ही फिरतोय, आता मध्येच जाता जाता आम्ही बेलापूरला गेलो, कोस्टल रोडचा नवीन प्रयोग करून ठेवलाय. सिडकोला झालंय तरी काय की तुमचं डोकं ठिकाणावर नाहीये सिडकोच्या अधिकाऱ्यांचं आणि सिडकोचं. तुम्हाला वाटेल तसे पैसे खर्च करायचे, जे काय 22,000 कोटीचं बजेट आहे एवढी तोडायच्या, आणि त्याच्यातून प्रोजेक्ट, ज्या प्रोजेक्टची नवी मुंबईकरांना गरज आहे की नाही आहे याची कुठलीही तपासणी न करता प्रोजेक्टवर प्रोजेक्ट आणायचे, फेल करायचे. जसं ते जेट्टी बांधून ठेवल्या नेरूळ आणि बेलापूरला करोडो रुपये खर्च करून, त्या चालत नाहीयेत. आता करोडो रुपये त्याला खर्च केले. मेट्रोची काय हे मला माहीत नाही. आता त्याचं मूल्यांकन करायला गेलं ती चालू आहे, नाही चालू आहे, चालू आहे तर त्याच्यातून फायदा होतोय, नाही फायदा होतोय, काहीच माहीत नाही. तो कोस्टल रोड हा फक्त बेलापूर सेक्टर 15ला बाधित नाही करत आहे. 70,000 झाडं जो पर्यावरणाचा डंका इथले लोकप्रतिनिधी मारतायत आणि तिथून त्या ऐरोलीतून आयात एक उमेदवार इकडे आले ज्यांची कुठली तरी पर्यावरणावर संस्था आहे, जे सत्ताधारी पक्षातलेच आहेत. सिडको त्यांच्याच सरकारच्या अंडर आहे. ती मानवी सगळी केल्यावर जातात नाटक करायला. 70,000 झाडं जी त्या आमच्या सेक्टर 15 मधल्या रहिवाशांनी लावली ती तोडली जाणार कोस्टल रोडसाठी. म्हणजे या पर्यावरणाची हानी करून, नुकसान करून आम्हाला कोस्टल रोड हवाय. हा विकास आहे या सरकारचा.
आणि याला काहीतरी नाममात्र जाऊन फक्त लोकांशी हस्तांदोलन करायचं आणि विरोध केल्यासारखं दाखवायचं. जे काय आयात उमेदवार आहे, अजून मुख्यमंत्र्यांना पत्र तरी लिहिलंय का तुम्ही किंवा तुमच्या उपमुख्यमंत्र्यांना की नकोय कोस्टल रोड तिकडे किंवा तिकडे हानी करू नका म्हणून? तो कोस्टल रोड मी काल पाहणी करून आलो दिवाळी गावामध्ये. त्या दिवाळी गावातून जाणार आहे. आमचा कोळी समाज तिथे आहे पूर्ण. त्या कोळी समाजाचा जो पारंपरिक व्यवसाय मासेमारी, त्याला पूर्णपणे तो बाधित करणार आहे कोस्टल रोड. आत्ताच एअरपोर्टच्या मुळे मासेमारी अर्ध्यावर आली आहे त्या आमच्या दिवाळी गावातल्या सगळ्या कोळी बांधवांची. आता या कोस्टल रोडमुळे पूर्णतः ही मासेमारी बंद होईल. अटल सेतू जो काही केलाय, ज्याच्यावर अजून काही फार चालू नाहीये, नावाला फक्त अटल सेतू केलाय, अटल सेतू केलाय, त्याच्यामुळे अगोदरच मासेमारी बऱ्यापैकी बंद झाली. दिवाळी गावातली सगळे आमचे कोळी बांधव तिकडे जायचे. आणि आता या कोस्टल रोडमुळे तिथे जर पिलर आले, त्या मॅप मला काल दाखवण्यात आला तिथल्या कोळी बांधवांनी, जे काही 5-50 जमले होते सगळी मंडळी, तर त्या पिलरमुळे त्या पिलरच्या जवळ जाता येणार नाहीये. म्हणजे मासेमारी संपवायची, आमच्या कोळी बांधवाला रस्त्यावर आणायचं आणि त्याने काय मग रिक्षा चालक व्हा, त्याने काय इथे सिक्युरिटी गार्डचे काम करायचे त्या एअरपोर्टच्या इकडे. हे करताय तुम्ही. तुम्हाला गावाचं गाव पण संपवायचंय, इथला आगरी कोळी संपवायचंय तुम्हाला. जे काय आमच्या कॉलनीतल्या मंडळींची झाडं लावायची ती लावली, ते संपवायचंय तुम्हाला. कुणाच्या जीवावर विकास चाललाय हा? बरं, आमच्या तिथल्या कोळी बांधवांना विचारलंय का? त्यांच्या हरकती सूचनांची काय घेतल्यात का की तो कोस्टल रोड तिथून गेला पाहिजे की नाही गेला पाहिजे? कुठला एखादा प्रकल्प आणताना, मग ती महानगरपालिका असो, राज्य सरकार असो किंवा सिडको असो, अहो लोकांच्या हरकती सूचना तुम्ही का घेत नाही आहात? कुठल्या तरी अधिकाऱ्याच्या सुपीक डोक्यातून एखादी आयडिया येते आणि त्याला वाटतं इथे हे व्हावं, करा सर्वेक्षण. या कोस्टल रोडला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे. जर तुम्ही झाडं तोडली, या अधिकारी आम्ही झाडावर लटकवू तुम्हाला आत्ताच सांगतो, सिडकोच्या अधिकाऱ्यांना. मी फक्त हस्तांदोलन करायला येणार नाही. तात्काळ तुम्ही त्याचा रूट बदला, झाडं तुटली नाही पाहिजे आणि आमच्या दिवाळी गावचं गाव पण नाही गेलं पाहिजे. आमच्या कोळी बांधवांचा जो पारंपरिक व्यवसाय आहे, त्याला कुठलीही बाधा येऊ न देता तो जर कोस्टल रोड होत असेल तर निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचं स्वागत करेल. पण जर ही झाडं तोडून, पर्यावरणाची हानी करून, पर्यावरणाचा ऱ्हास करून आमच्या मासेमारी करणारा जो आमचा कोळी बांधव आहे, त्याच्या व्यवसायावर गदा आणून जर होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जीवाची पर्वा न करता प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या कोस्टल रोडला विरोध करेल. हा इशारा आम्ही सिडकोच्या सगळ्या अधिकाऱ्यांना, मी मागे म्हटलं होतं, सिडकोच्या एमडीची गाडी वाशी टोलनाक्याच्या पुढे येऊ देणार नाही. ज्यावेळी आमच्या सिडको सोडत डायरेक्ट 8,000 गोरगरिबांचा विषय होता, याच्या पुढे बेलापूरमध्ये सिडको भवनात आत आलेली गाडी सिडको एमडीची बाहेर येऊ देणार नाही. जर तुम्ही या पद्धतीचा पर्यावरणाचा ऱ्हास करून आणि आमच्या कोळी बांधवांना रस्त्यावर आणणार असाल तर तुमच्या गाड्या बाहेर कशा येऊ द्यायच्या नाही याची काळजी आम्ही घेऊ. बेलापूरला पोलीस वसाहत आहे एवढी मोठी, 400-500च्या वर कुटुंब आहे. आमचे पोलीस हवालदार, पोलीस कॉन्स्टेबल, PI. घरं किती स्क्वेअर फीटची? 120 स्क्वेअर फीट. अहो 1 RK पेक्षा सुद्धा कमी घरं, कमी स्क्वेअर फीट आहे. सिडकोचं जे 1 RKचं आहे त्याचं तरी बरं आहे, याच्यापेक्षा 180-200 स्क्वेअर फीट किमान LIGची घरं असतात. 120 स्क्वेअर फीट मध्ये आमच्या पोलीस बांधवाचं अख्खं कुटुंब राहतं. जो पोलीस बांधव आमच्या नवी मुंबईकरांची सेवा करतो, जो आमचा पोलीस बांधव नवी मुंबईकरांच्या संरक्षणासाठी दिवस रात्र काम करतोय,
48 तास 72 तास तहान भूक झोप ही गोष्ट विसरून तो काम करतोय. त्याच्यासाठी 120 स्क्वेअर फीटचं घर, ते घर अनेक वर्ष नादुरुस्त, त्याचं स्लॅब कोसळत आहेत, त्याच्या टाईल्स निघत आहेत. त्याच घरात नवरा बायकोनी राहायचं, आई वडिलांनी राहायचं, मुलाबाळांना घेऊन राहायचं. त्याच्यातच आमच्या पोलीस बांधवांच्या सगळ्या मुलांनी मुलींनी अभ्यास करायचा. मी गणपतीला पण गेलो होतो. अनेक मुलं सीएची परीक्षा, MPSCची परीक्षा, या सगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत. त्यांच्यासाठी असलेलं बाजूला जे काही गार्डन्स सारखं दिसतंय, जे गार्डनच नाहीये मूळ, त्याची डेव्हलपमेंट नाही. पेवर ब्लॉक जे टाकलेले आहेत ते उखडलेले आहेत. सगळं चोकअप होतंय, पण PWDला लक्ष द्यायला वेळ नाही, नवी मुंबई महानगरपालिकेला लक्ष द्यायला वेळ नाही. इथल्या स्थानिक आमदारांनी मोठा गमछा मारला होता की पोलीस बांधवांची घरं आम्ही त्यांच्या नावावर करून देऊ, याची दुरुस्ती करून देऊ. अहो, मला तिथल्या आमच्या माता भगिनींनी सांगितलं, पोलीस बांधवांच्या सगळ्या आमच्या बहिणींनी सांगितलं, दुरुस्ती केली आणि वर्षभराच्या आत ते सगळं तुटायला लागलं. हे आमच्या स्थानिक आमदारांनी PWDच्या माध्यमातून केलेली कामं आहेत का फक्त मतं पाहिजे पोलिसांची म्हणून हे चाललेलं आहे? का या घरांची दुरुस्ती अशी होत नाही की पुढची 5-10 वर्ष एकही काम निघणार नाही त्याच्यातून? हा महानिवास प्रकल्प होतो इकडे या पाम बीचला, मोठ्या मोठ्या IAS IPS अधिकाऱ्यांना आणि आमदार खासदारांना द्यायला घरं आहेत. सिडकोला आमच्या पोलीस बांधवांना द्यायला घरं नाही आहेत. येणाऱ्या लॉटरीमध्ये आमच्या पोलीस बांधवांसाठी आरक्षण नाही आहे. आमच्या पोलीस बांधवांनी 48 तास 72 तास कामं करायची, दिवस रात्र काम करायचं ताणभूक विसरून. तो थकलेल्या अवस्थेत जाणार आणि बघणार की 120 स्क्वेअर फीट मध्ये आपलं सगळं कुटुंब राहते. त्याच्यातच किचन, त्याच्यातच वॉशरूम, त्यातच आमच्या मुलांनी अभ्यास करायचा. अहो, पोलिसांची साधी तुम्हाला संरक्षण करता येत नाही पोलिसांच्या कुटुंबाचं, आणि तुम्ही सांगता नवी मुंबईकरांसाठी अमुक केलं तमुक केलं आणि नवी मुंबईकरांची सुरक्षा. माझी मागणी आहे राज्य सरकारला आणि सिडकोला, या सगळ्या अधिकारी IAS IPS आणि या आमदार खासदारांसाठी घरं बांधण्यापेक्षा एकतर आहे ती घरं आमच्या पोलीस बांधवांच्या नावावर करा, ती हक्काची घरं त्यांना द्या. नाहीतर येणाऱ्या सगळ्या लॉटरीमध्ये तुम्ही खास प्लॉट डेव्हलप करा आणि आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना, पोलीस बांधवांना, आमच्या पोलीस हवालदारांना, PIंना तिथे घरं द्या. कुटुंबात द्या ना 400, 500 आणि 700 स्क्वेअर फीटची घरं. का फक्त पाम बीच रोडवरती मोठ्या मोठ्या IAS IPS आमदार खासदारांनीच राहायचं? आमच्या पोलिसांचा काही हक्क अधिकार नाही. त्यांनी आपल्या त्या बेलापूरच्या कोपऱ्यात जाऊन राहायचं, ज्याच्या बाजूला ONGCची मोठी बिल्डिंग होते. ONGC साठी प्लॉट दिलाय, प्लॉट वर्षानुवर्ष डेव्हलप नाही, मात्र तो ONGC कडून घेण्यात आलेला नाही. तिथे साप अजगर हे सगळं निघतं. मला तिथल्या लोकांनी सांगितलं, जीव मुठीत घेऊन तिथे आमचे पोलीस कुटुंब राहतं. कधी काय स्लॅब कोसळेल घरातला आणि कधी कुठला अजगर आणि साप घराच्या आतमध्ये येईल, या भीतीत, या सावटाखाली जर पोलीस कुटुंब असेल तर आमचे पोलीस बांधव या नवी मुंबईकरांची सेवा संरक्षण कशा पद्धतीने करतील हो? याचं दुःख, याच्या वेदना आमच्या सरकारला होत नाही, आमच्या आमदारांना होत नाही, आमच्या लोकप्रतिनिधींना होत नाही. या गोष्टी झाल्या पाहिजे की नको? माझी जी मागणी आहे ती मी परत एकदा रिपीट करतोय, पोलीस बांधवांना हक्काची घरं द्या, नाहीतर सिडकोच्या लॉटरीमध्ये त्यांना घरं. पण आमच्या पोलिसांना एक चांगला निवारा मिळाला पाहिजे. या वाशी आणि ऐरोली टोल नाक्याचं आम्ही सर्वेक्षण केलं होतं, अनेकदा केलं, म्हणजे याच्या अगोदरही आम्ही केलं होतं. त्याचा सगळा रिपोर्ट सबमिट केला, कोर्टात याचिका दाखल केली. आत्ताही मागे 5-6 महिन्यापूर्वी आम्ही त्याचं सर्वेक्षण केलं. करोडो रुपये रोज त्याची गोळाबेरीज केली, तरी ॲग्रीमेंट मध्ये जेवढे पैसे त्याच्यात दुप्पट तिप्पट 4 पट पैसे तुमचे जमा झालेले. अहो, निदान तुम्ही नवी मुंबईकर
जो MH43 RTOचं हे येतं, या वाशी आणि ऐरोली टोल का फ्री करत नाहीये तुम्ही? वाशी आणि ऐरोली टोल आमच्या नवी मुंबईकरांना फ्री करा. शेकडो हजारो गाड्या रोज इथून जातात, ज्याचं कुठलंही काउंटिंग होत नाही. आमच्याकडे त्याचा पूर्ण रिपोर्ट आहे, पूर्ण अहवाल आहे, जो राज्य सरकारला देण्यात आलेला आहे. जो महत्वाचा मूळ प्रश्न आहे त्याच्यावर तात्काळ निर्णय घ्यायचे नाही आणि असे अर्धवट शासन निर्णय काढायचे जो प्रकल्पग्रस्तांमध्ये संभ्रम निर्माण करेल, जो नवी मुंबईकरांमध्ये निर्माण करेल की हो रे बाबा झाले फ्रीहोल्ड, हो बाबा झाले, आता प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी घरंही झालेली आहे, नियमित झालेली. हा वाशी आणि ऐरोली टोल नवी मुंबईकरांना टोल मुक्त करा. ज्या MH43च्या गाड्या आहेत, त्या नवी मुंबईकरांच्या ज्या गाड्या आहेत त्यांना तात्काळ हे करा, अशी मागणी सुद्धा या समारोपाच्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परिवर्तन यात्रेच्या या पत्रकार परिषदेत मी परत एकदा मांडतोय. शिक्षण, आरोग्य, रोजगार अशा विविध विषयावरती आम्ही बोलतोय. मला बेलापूरमध्ये पासून सुद्धा वाशीपर्यंत असे अनेक विषय, अनेक प्रश्न आहेत, सातत्याने मी मांडणार आहे. पण प्रामुख्याने या 3-4 विषयाचा आढावा घेण्यासाठी, मग ती पोलिसांची घरं असो, कोस्टल रोडचा विषय असो, वाशी ऐरोली टोल नाक्याचा विषय असो किंवा ST डेपोचा विषय असो. आम्ही डेपोची सुद्धा मी तर लाईव्ह दाखवलं होतं. 1989ला सिडकोने ST महामंडळाला प्लॉट दिला 3-4 एकराचा ST डेपोसाठी. तिथे ST डेपो न होता आता तिथे शेकडो गाड्या पार्किंग मध्ये त्या प्लॉटवरती. कोणीतरी अगरवाल नामक कोणीतरी कंत्राटदार आहे, त्याच्या माध्यमातून एका 24 तासाचे 240 रुपये घेतले जातात. 200 आणि 300 गाड्या जर कुणीले केल्या, रोजचे 7-8 लाखाच्या वर होतात. वर्षाचे तुम्ही काउंट करा काय होईल ते. किमान 1-2 करोड तर तो कमवतोय. सिडकोचं ॲग्रीमेंट झालंय का त्याच्याबरोबर माहीत नाही. ST महामंडळाचं झालं का माहीत नाही. आता तर नवीन माहिती आहे की ST महामंडळाकडून सिडकोने जो प्लॉट ताब्यात घेतला. का ताब्यात घेतलाय? ST डेपो नाही झाला पाहिजे. तुमच्या DP मध्ये ST डेपो आहे ना. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आत्ताच्या रिसेंट DP मध्ये ST डेपोसाठी तो प्लॉट आहे. मग तुम्ही ताब्यात का घेतला? आणि इथे ONGCचा प्लॉट आहे आमच्या पोलीस वसाहतीच्या समोर, तो तुम्ही ताब्यात नाही घेतला. एवढी वर्ष डेव्हलप नाही केलं. कुठलं सिडकोचं धोरण? कुणाला तरी झटका येतो आणि धोरण ठरतं का तुमचं सिडकोचं? का तिथे ST डेपो उभा राहत नाही? आमच्या सगळ्या लोकांनी वाशीच्या ब्रिज पासून, वाशी हायवे पासून बेलापूर हायवे पर्यंत आम्ही आमच्या मुलाबाळांना घेऊन राहायचं, आमच्या आई वडिलांना घेऊन राहायचं. तिथे हायवेला शेड नाही, ऊन वारा पावसापासून संरक्षण नाही. रात्री बेरात्री तिथे सगळे गर्दुल्लेप करणार. तिथे पाण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही, खाण्याची सोय नाही. नवी मुंबई पहिलं शहर आहे जिथे ST डेपो नाही. आपल्या पनवेलला ST डेपो आहे, म्हणजे इथून आम्ही पनवेलला जायचं, नाहीतर वाशीच्या हायवेला जीव मुठीत घेऊन उभं राहायचं, नाहीतर नेरूळ LPला उभं राहायचं, नाहीतर बेलापूरला उभं राहायचं, नाहीतर त्या सानपाड्या जुईनगरच्या इथे त्या हायवेला उभं राहायचं. आणि तिथून आम्ही कोकणात जायचं, तिथून आम्ही पश्चिम महाराष्ट्रात जायचं, तिथून आम्ही मराठवाड्यात जायचं, तिथून विदर्भात जायचं. कुठली थट्टा चालली नवी मुंबईकरांची? हे आमदारांचे प्रश्न आहेत ना. आमचे आपले गुंतलेत वॉटर गटर मीटर मध्ये. इथे डासांची पैदास होते, मारा फवारणी. अहो हे महानगरपालिकेचे विषय आहेत. तुम्ही आयुक्तांकडे जाताय, तुम्ही का नाही ST महामंडळ STच्या मंत्र्याकडे जात? का महामंडळाच्या अध्यक्षाकडे जात नाही? का ST डेपो आमच्यासाठी आणत नाही? का वाशी आणि ऐरोली टोल नाका टोल मुक्त करत नाही? का आमच्या पोलिसांची घरं हे होत नाहीत? महाराष्ट्र भवन केलं. 10 वर्ष झाली तुम्ही मागणी करून, आंदोलन आम्ही केली. तिथे बोर्ड मी लावलाय की ही महाराष्ट्र भवनची जागा आहे. हा बोर्ड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लावलाय. सिडको MDच्या कॅबिन बाहेर आम्ही आंदोलन केलं. आम्ही सिंबॉलिक पद्धतीने त्याचं भूमिपूजन केलं. आमचे रमेश पाटील साहेब विधान परिषदेचे आमदार, अभिमान आहे की त्यांनी कोळी भवन तिथे उभा करून घेतलं.
पण मंदाताईंना अजून महाराष्ट्र भवन उभं नाही करता आलं. 10 वर्ष आणि मोठ्या मोठ्या जाहिराती देता तुम्ही, महाराष्ट्र भवन झालं, महाराष्ट्र भवन झालं. अहो, एक वीट नाही रचली तुम्ही, एक साधी वीट. प्रत्येक वर्षी फक्त जाहिरातीत महाराष्ट्र भवन झालंय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झालं. आहे कुठे? त्या 40+ वाले आपल्या याचिका दाखल केली आहे त्यांनी त्याच्या संदर्भात. तुम्ही 60 आणि 70 कोटी नवी मुंबई महानगरपालिकेचे टॅक्स पेअरचे वाया घालवले. कुठे हॉस्पिटल, कुठे महाराष्ट्र भवन? जेट्टी उभ्या केल्या त्याचंही नुकसान झालेलं आहे. एकही काम इथल्या स्थानिक आमदारांनी केलं नाही. जे आयात उमेदवार आहे त्यांचा कुठला तरी सृजन नावाचा मित्र आहे, त्याच्याशी संवाद रोज सुरू आहे. मी शोधतोय त्याला, तुम्ही पण शोधा कुठे भेटतोय का. बाकी मूळ प्रश्नावर बोलायला तयार नाही. नाटासाहेब रोज आपले जाऊन सांगतात हा GR तो GR, हा शासन निर्णय. त्यांनी तर ते मालिका लावलेली अख्खी सिरीज, वेब सिरीज सारखी. मूळ प्रश्नावर बोलायचं नाही, मूळ प्रश्नाबद्दल करायचं नाही. हे सगळे प्रकार आहेत. हा अनुभव, हे सगळे विषय परिवर्तन यात्रेत आले आणि ह्या सगळ्या प्रश्नांवर अत्यंत बारकाईने आम्ही एक मोठा लढा उभा करणार आहोत आणि या सगळ्या विषयाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करू. जसा आम्ही सिडकोचा विषय सोडवला, जसा आम्ही कंत्राटी कामगारांचा विषय सोडवला, भावे नाट्यगृहाचा विषय सोडवला, तसा विषय सोडवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत एक विरोधी पक्ष म्हणून काम करू आणि पाठपुरावा करू. धन्यवाद. आपल्याला निश्चित काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. तुम्हाला या सर्व गोष्टी इतरांवर, विरोधकांवर तुम्ही म्हणजे समजा तुम्ही आरोप करतात, एवढ्या वर्षाला तुम्ही पण जागे झाले असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, मी 1.5 वर्षापूर्वी ना गोलब साहेब 1.5-2 वर्षापूर्वी सिडकोचा विषय घेतला होता. त्याच्या वर्षभर अगोदर म्हणजे 1.5-2 वर्षाच्या जवळ कुठलीही निवडणूक नव्हती. म्हणजे जे आत्ता जागे झालेत महिनाभरापूर्वी, मी 1.5 वर्ष अगोदर सिडकोचा विषय घेतला. 600 कोटी रुपये 1.5 वर्षापूर्वी घेतलेला निर्णय. आणि ज्यावेळी निर्णय येऊन त्यांना घरात ताबा त्यांचा मिळायला सुरुवात झाली त्यावेळी सुद्धा मी एकही बॅनर लावला नाही. सिडकोवाल्यांनीच बॅनर लावला की गजानन काळे पावला आणि गजानन काळेचा सत्कार. आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आम्ही विषय सोडवला. अशी एक साधी पत्रकार परिषद घेतली नाही, साधं प्रसिद्धीपत्रक काढलं नाही आणि साधा आम्ही बॅनर पण लावला नाही की गजानन काळे यांच्या प्रयत्नामुळे झालंय म्हणून. अहो, हा 1.5-2 वर्षापूर्वी कंत्राटी कामगारांचं 2018ला आपण आप्पासाहेब विषय घेतला, 19ला. म्हणजे इलेक्शन संपल्यानंतर, म्हणजे विधानसभेचं इलेक्शन संपल्यानंतर ऑक्टोबरला इलेक्शन संपलं, नोव्हेंबरला इथूनच आदरणीय अमित साहेब ठाकरे 2-3 किलोमीटर चालत आले आणि त्याच्यामुळे ते 135 करोड रुपये कंत्राटी कामगारांना मिळाले. 2016-17ला आम्ही भावे नाट्यगृहाचा विषय सोडवला. 20ला आम्ही सायन पनवेल हायवेचा विषय सोडवला. ज्यावेळी महागाई वाढली होती 2018ला, नजीक कुठलंच इलेक्शन नव्हतं, त्यावेळी आम्ही तो विषय 46 कोटीची डाळ. कुठली निवडणूक, कोविडमध्ये कसली निवडणूक होती, आम्ही 5 कोटी नवी मुंबईकरांचे वाचवले. कोविडच्या सगळ्या बिलांचं ऑडिट करायला लावून कुठली निवड. आम्ही सातत्याने 5-5, 10-10 वर्ष सतत काम करतोय. ज्यावेळी सगळी मंडळी झोपलेली होती, ज्यावेळी ही सगळी मंडळी कुठलाही संवाद, कुठलाही जनसंवाद लोकांशी करत नव्हती, ज्यावेळी हे लोक कुठल्याही प्रश्नासाठी साधं निवेदन देत नव्हते, साधं निवेदन दिल्यावर फॉलोअप करत नव्हते. किती वेळा सन्माननीय नाटा साहेबांना आमचा सफाई कामगार जाऊन भेटलाय आणि ते आयुक्त असताना त्यांच्याबरोबर फोटो आहे, त्यांनी दाखवावं. आता ते कामगारांच्या प्रश्नासाठी जाऊन आयुक्तांना भेटायची नौटंकी करतात, नाटक करतात. अहो, तुमच्या वेळी पण नवी मुंबईला पुरस्कार मिळाले होते ह्या नवी मुंबईकरांनी आणि सफाई कामगारामुळे. ते आमच्या याला ट्रॉफीला हात तरी लावू दिलं का आमच्या सफाई कामगाराला? आज तुम्ही पुशारक्या मारताय की मी आव केलं आणि ताव केलं. त्यामुळे आम्ही सतत निवडणूक असो नसो महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून सतत काम करतो. कशा नाही साहेब, काय माहितीये का, मी मागे सुद्धा एकदा सांगितलं होतं की आम्ही विरोधी पक्षात आहोत. पॉलिसीचा निर्णय घेणं हे शेवटी राज्य सरकारचं काम. आम्ही टोलचा विषय घेतल्यावर किमान लोकांना कळलं की टोलमध्ये भ्रष्टाचार आहे, किमान लोकांना कळलं की टोलमध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे, किमान लोकांना कळलं की इथे शौचालयाची सुविधा पाहिजे, इथल्या 2-4 किलोमीटरचे रस्ते चांगले सुसज्ज ठेवणं
हे टोल व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. इथे ॲम्ब्युलन्स पाहिजे, इथे किमान क्रेन पाहिजे. या गोष्टी ज्या पूर्वी मनसेने हातात घ्यायच्या अगोदर कधीही लोकांना माहीत नव्हते. आमच्यामुळे किमान छोटे मोठे 65 टोल नाके तरी बंद झाले, ज्याची यादी सुद्धा राज्य सरकारने दिली आणि आम्ही दिली. वाशी आणि ऐरोली टोल या सत्ताधाऱ्यांचं सगळ्या निवडणुकीचा फंड तिकडून निघतो की काय अशी शंका घ्यायला आता जागा आहे. त्यामुळे जोपर्यंत सरकार नावाची गोष्ट सन्माननीय आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या हातात येणार नाही तोपर्यंत ह्या टोलच्यावर मोठी पॉलिसी आणून ते बंद करणं हे सध्या अशक्य आहे आम्हाला. मग आमच्यावर 22 केसेस आहेत या टोल नाके फोडल्याचे, या टोल नाक्याच्या संदर्भात आंदोलन केल्याचे. सन्माननीय राजसाहेबांवरती 100च्या वर केसेस आहे. किती वेळा आमच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी याच्यासाठी फक्त केसेस घ्यायचे. मला वाटतं एकदा नवी मुंबईकरांनी या महाराष्ट्राने विश्वास दाखवावा. जे काम 25-50 वर्षात झालं नाही ते सन्माननीय राजसाहेबांच्या माध्यमातून निश्चितपणे होईल. परिवर्तन यात्रेमध्ये मला कमीत कमी 5-50 हजारच्या वर नवी मुंबईकरांशी संवाद साधता आला. आमच्या माता भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, अनेक शाळा आणि कॉलेजच्या बाहेर असलेले विद्यार्थी असतील. तुर्भे, नेरूळ, LIG आणि बेलापूरमध्ये राहुल नगर नावाचा सुद्धा एक घटक आहे की जिकडे 4-4, 5-5 दिवस पाणी येत नाही. अशी भयानक परिस्थिती आमच्या या सगळ्या परिवर्तन यात्रेत लक्षात आली. लोकांना शिक्षणात बदल हवाय, आरोग्यात बदल हवाय, रोजगारात बदल हवाय. लोक आमच्या मागण्यांच्या मागे उभी राहताना मला दिसली. आमची नेरूळला LIGच्या कमीत कमी 15 सोसायट्यांनी आम्ही जो LIGची घरं नियमित करा म्हणून जी मागणी केली त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलाय. मला वाटते परिवर्तन यात्रेचं फलित म्हणजे आम्हाला शेकडो असे विषय कळाले की ज्या विषयांवर पुढची 5-10 वर्ष आम्ही काम करू शकतो. आणि अनेक विषयावरचे रिझल्ट दिसले की आज नेरूळच्या हॉस्पिटलला मला सांगण्यात आलं की आम्ही बोर्ड लावलाय किंवा आम्ही आता लोकांना सांगतोय. लोक आम्हाला सांगतात की आता आम्ही गेल्यावर तुमचा विषय सांगतोय की आम्हाला 1 रुपयाचे औषध बाहेरून घ्यायची गरज नाही. मला आता सेंट लॉरेन्सच्या पालकांचे फोन आले की तुम्ही शिक्षणाचा मुद्दा आमच्याकडून फी घेतल्याशिवाय परीक्षेला बसू देत नाही. आता आम्ही तो सोडवायला घेतो. राहुल नगर जिथे मी पाण्याचा विषय बोललो, आज राहुल नगरच्या आमच्या 500,000 जे झोपडपट्टीधारक आहेत, जी सगळी धाराशिवमधून आलेली मराठी माणसं आहेत, त्यांच्या घरी नळाला फोर्सने पाणी सुरू झालेलं आहे. हे परिवर्तन यात्रेचं मला वाटतं फलित आहे. नाही, मी बोललो ना, मगाशीच बोललो की आता नाटा साहेबांना आचारसंहितेपर्यंत मला वाटतं ते 10-15 शासन निर्णय असे वेबसिरीज प्रमाणे करणार आहेत. 10-15 जर शासन निर्णय झाले ज्याची अंमलबजावणीचं काय आणि ज्याच्यात कायम त्रुटी असेल तर असे शासन निर्णय आम्हाला नकोय. आदरणीय नाटा साहेबांनाही माझी सूचना आहे की आपण सन्माननीय आयुक्त होतात तेव्हा आपल्याला या सगळ्या विषयाची कल्पना आहे. जोपर्यंत त्याच्या अंमलबजावणीचं सिडको, महानगरपालिका, राज्य सरकार जोपर्यंत ह्या गोष्टी स्पष्ट करत नाही तोपर्यंत ह्या निर्णयाला आणि ह्या जल्लोषाला कुठलाही अर्थ नाही. नाही, मी मुळातच रिडेव्हलपमेंटच्या विषयावर एक स्वतंत्र पत्रकार परिषद पुढच्या 2-5 दिवसात घेणार आहे. पण अत्यंत भयान परिस्थिती आहे. माझं एवढंच सांगणं आहे, इथल्या सत्ताधारी नेत्यांना लोकांची फसवणूक करू नका. सातत्याने एकच नाव PMC मध्ये येतंय आणि सातत्याने लोकांना फार कल्पना न देता जर तुम्हाला जे काही द्यायचं आहे त्याची ट्रान्सपरन्सी ठेवा. कोणीही बिल्डर, कोणी डेव्हलपर जर तुम्ही 500 स्क्वेअर फीटचं घर देताय, 700 स्क्वेअर फीटचं देताय, त्याच्याबरोबर या अम्युनिटीज, त्याचे ॲग्रीमेंटची कॉपी प्रत्येक त्या सदस्याला का मिळत नाही आहे? ती ठराविक लोकांकडेच का असते? ती वेबसाईटवर का टाकत नाही आहे बिल्डर? मला एवढंच सांगणं आहे, आम्ही एक विधी विभागाची टीम, आमच्या वकिलांची टीम 5-25 जणांची उभी केलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून. बिल्डर कुठला काय ते सोसायटीने ठरवावा, आम्ही कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. पण आपल्याला याच्या संदर्भात कुठलंही मार्गदर्शन हवं असेल की नेमका PMC काय प्रकार आहे, आम्ही ॲग्रीमेंट करताना कुठली काळजी घेतली पाहिजे, कुठल्या कायदेशीर बाबी तपासल्या पाहिजे, याचं कुठलंही मार्गदर्शन आपल्याला हवं असेल
तर आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेशी संपर्क करा, आमच्याशी संपर्क करा. यावर काम करणारी आमची जी विधी विभागाची वकिलांची टीम आहे ती आपल्याला नक्की निश्चितपणे मार्गदर्शन आणि मदत करेल. याच्यात कशा पद्धतीने दादागिरी होते आणि कोण कोण आहे याची नावासहित पुढच्या काही दिवसात पत्रकार परिषद घेऊन मी नक्की खुलासा करेन.